हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि शुभ प्रभात. तर आज आमच्या पारायणाची समाप्ती होती. तर आम्हाला करायचं होतं आज पुरणाचा स्वयंपाक आणि आम्ही रात्रीच सगळं किचन ते आवरून ठेवलेलं होतं. आणि रोजच आवडतो आम्ही सकाळी भांडे नाही ठेवत, त्याच्यामुळं पटपट सकाळी पण उठल्यावर ना घाई होत नाही. आणि मुलांचा टिफिन असतो त्याच्यामुळं लवकर आवरून होतं. आणि आज पण मुलांना स्कूल होती, तर पुरण शिजायला टाकला आणि एकीकडे स्वयंपाक पण केला त्यांचा, पोळ्या भाजी. कारण त्यांना स्कूलला जायचं होतं आणि उशिरा येतात ना, त्याच्यामुळे त्यांना टिफिन द्यावा लागतो. तर त्यासाठी त्यांची पण टिफिनची घाई होती आणि पुरण पण चाललं होतं एकीकडं. तर प्रियंका चं आहे ना बाहेर आवडायचं काम चाललेलं होतं. तर आली होती ती आत्ता आतमध्ये आणि आता आम्ही चहा घेतो दोघीजणी. आणि चहा घेतला आणि नंतर स्वयंपाक करायला सुरुवात केली. तर ती बाहेरच आवरत होती आणि मी आतमध्ये स्वयंपाक करत होते. कारण दोघी जणी घरात असल्या ना मग बाहेरचं पण काम राहतं. मग पटपट दोघींनी आवरला आणि ते श्रवण म्हटला मला आहे ना आज बेसन पोळीच म्हणजे दे करून. तर त्याला बेसन पोळी दिली करून आणि पुरण तोपर्यंत शिजलं होतं. मग कॅमेरा पण पकडायला कोण नव्हता, तर असंच इथे तिथे ठेवून मोबाईल पटकन हे केलं. कारण हा अजून ट्रायपॉड काय आम्ही आणलेला नव्हता. तर पुरण झालं होतं आणि मग मी आवरलं आणि प्रियांका बाहेर आवरत होती. पुरण झालं होतं आणि एकीकडे मी ना आमटीची पण तयारी करून घेतलेली होती. पुरण शिजलं आणि मग गूळ घालून ते परतून घेतले आणि थोड्या वेळानेच मग नानी पण उठल्या होत्या, त्यांचं आवरायचं काम चालू होतं. कारण पुरण लवकर झालं ना मग बाकीचे काम पटपट होतात. आमटीचं त्याचं पण वाटण काढून ठेवले. तर सकाळी 10:30लाच नैवेद्य असतो, तर आम्ही पटपट मग आवरायचं काम चालू होतं. आता मी आमटीची तयारी केली होती आणि अशा पद्धतीने आमटी केली ना आमच्या घरी सगळ्यांनाच आवडते आणि खरंच छान झाली होती आमटी. तर मी त्याच्यात कांदा लसूण मसाला आणि हे टाकलं होतं आपला घरगुती मसाला, लाल मिरची, हळद आणि हे फोडणीसाठी खोबरं, लसूण खोबरं आणि कोथिंबीर, कढीपत्ता टाकून घेतला होता. लसूण खोबरं आधी छान परतवलं ना आणि नंतर आपण वाटलेलं वाटण आहे ना छान असं परतून घेतलं ना तेल सुटेपर्यंत, मग आमटी पण छान होते आणि कलर पण छान येतो आमटीला. आमटी खरंच छान झाली होती. आणि शिवांशला स्कूल नव्हतं आज, शिवांशला तर सुट्टी होती. शिवांश पण उठला होता, तर त्याचं पण फ्रेश अंघोळ होते, मग त्याला पण वेळ जातो थोडा वेळ. आणि आज काय आम्हाला वाचन नव्हतं, त्याच्यामुळे स्वयंपाकच चाललेला होता. वाटणाला असा मस्त कलर आला होता आणि तेल पण सुटलेलं होतं. तर वाटून झाल्यानंतर त्याच्यात ते येळवणी टाकलं, म्हणजे ते जे डाळीचं पाणी असतं ना ते टाकायचं आणि आमटीमध्ये थंड पाणी नाही टाकायचं. तर ते पाणी ना गरम करून टाकलं ना मग त्याला तरी पण येते आणि कलर पण छान येतो. तर आमटीचं झालं होतं, तर आमटी करून झाली होती आणि एकीकडे मी लगेच भात टाकून घेतला होता. भात टाकल्यानंतर मी पीठ मळून घेतला. मग पीठ छान भिजलं ना असं, तर पोळ्या पण छान येतात आणि फुटत पण नाही. तर मध्येच कोणाचा चहा, कोणाचं काय असं मध्ये मध्ये चालूच होतं. शिवांची पण आंघोळ होते, आंघोळ घालायची होती प्रियंकाला. तर शिवांशीला पण त्याने आंघोळ घातली आणि तोपर्यंत आमटी पण झाली होती. आणि गॅस पण असं 3 सगळ्या असल्यामुळे म्हणजे थोडं एका याच्यावर केलं ना पटपट स्वयंपाक होतो. आणि नानीचं आंघोळ ते झालं, तर नानी लगेच देवपूजा पण करून घेतली होती. आता आमचे फक्त भजे आणि
कुरडई पापडं पोळ्याच राहिल्या होत्या. तर थोड्या वेळात प्रियंकाचं पण आवरलं बाहेरचं आणि तिने लगेच ना ते तळून घेतलं पापड ते आणि भजे पण तिने काढून घेतले. तर मधून भांडे पण पडले होते, मग तिथेच वरच्यावरून घातले. तर ती जाळी पण तशीच होती तिथं. आणि आमच्या मागच्या वर्षीच्या कुरड्या पण खरंच खूप छान झाल्या होत्या त्या आणि मस्त फुगत होत्या, एकदम पांढरे शिजले. त्याच्यानंतर मी पोळ्या करायला घेतल्या. तर पीठ छान भिजलं होतं ना, त्याच्यामुळे पोळ्या पण फुटल्या नाही त्या. मी आधी नैवेद्यापुरतंच केल्या होत्या कारण 10 वाजले होते आणि म्हटलं मग आरतीचा पण टाईम झालेला होता. पोळ्या झाल्या आणि लगेच प्रियंकाने ना नैवेद्याचे ताट भरायला घेतले. पोळीमध्ये ना पुरण छान झालं ना आणि पीठ पण छान भिजलं आणि पोळ्या खरंच छान होत्या. आता प्रियंका आहे ना म्हणजे नैवेद्यासाठी ताटं करते. तर 4 ताटं करत होते स्वामींना आणि 2 ग्रंथांचे 2 होते आणि एक आपल्या देवासाठी म्हणजे असे 4 ताटं केले होते त्यांनी. त्याच्यानंतर आहे ना मग मी रांगोळी काढून घेतली. रांगोळी झाली आणि हार पण आणलेले होते, तर मग लगेच हार घालून घेतले प्रियंकाने. आणि आरती झाली आणि मग आम्ही पोळ्या पण केल्या बाकीच्या. कधी पण नैवेद्य ठेवताना ना स्वामींना तर आधी भरीव चौकण करून घेते त्या आणि मग गायत्री मंत्र म्हणून आहे ना मग नैवेद्य ग्रहण करावं लागतं स्वामींना. आणि स्वामींना नैवेद्य दाखवताना मंत्र पण म्हणतात. ते म्हणत होती प्रियंका, पण शिवांचा लय आरडाओरडा चालला होता ना, त्याच्यामुळे ते स्किप केले मी. नंतर ग्रंथाने नैवेद्य ठेवला आणि आरती चालू झाली होती. आणि आरती झाल्यानंतर शेजारच्या काकूंत्या पण आल्या होत्या. तर आम्ही शेजारच्या काकूंत्यांना पण जेवायला बोलवलं होतं. तर त्यांनी आल्यानंतर आम्हाला स्वयंपाकात मदत केली. पोळ्या राहिल्या होत्या तर पोळ्या पण त्या करून. त्याच्यानंतर मुलांचं पण जेवण झालं आणि रात्री आमचं भजन होतं. तर बाकीच्यांचं सगळं जेवण झालं आणि सर आणि ते पण आले होते दुपारी, पण त्यांचं जेवण झालं आणि ते लगेच गेले होते. तर रात्री भजन झालं. असं होतं आमचं ते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. असा होता आमचा डे. तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.